माझं पूर्ण नाव चंचल अनिल कामतवार. माझ्या शाळेचे नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदवस्ती राळेगाव. माझा वर्ग 3रा. मी तुम्हाला घनतेविषयी सांगणार आहे. मी इथे एक कंगन घेतलेले आहे. हे शॉर्पनर आहे. हे क्रेयॉन्स आहे. हे सेफ्टी पेन आहे. हे कागद आहे. हे खिळा आहे. हे पेन्स आहे. हे कंचा आहे. हे झाकण आहे. हे पेन्सिल कलर आहे. मी इथे एक पाण्याचा ग्लास घेतलेला आहे. मी इथे कागद टाकला. हे कागद वरती तरंगत आहे. याच्यात हे पाण्याची घनता कागदापेक्षा जास्त आहे, म्हणून कागद तरंगत आहे. मी इथे क्रेयॉन्स टाकला. हे क्रेयॉन्स खाली बुडलेला आहे. पाण्याची घनता कमी आहे आणि क्रेयॉन्सची घनता जास्त आहे. मी इथे सेफ्टी पिन घेतलेली आहे. मी इथे टाकली पाण्यात, तर मग सेफ्टी पिन खाली बुडलेली आहे. पाण्याची घनता कमी आहे आणि सेफ्टी पिनची घनता जास्त आहे. मी इथे पाण्यात शॉर्पनर टाकलेले आहे. पाण्याची घनता शॉर्पनरपेक्षा कमी आहे. पाण्याची घनता जास्त आहे आणि शॉर्पनरची घनता कमी आहे. मी इथे कंगन टाकलेलं आहे. पाण्याची घनता कमी आहे आणि कंगनची घनता जास्त आहे. मी इथे झाकण टाकलेलं आहे. पाण्याची घनता जास्त आहे आणि झाकणची घनता कमी आहे. मी इथे पिन्स टाकलेली आहे. पिनची घनता जास्त आहे आणि पाण्याची घनता कमी आहे. मी इथे खिळा टाकलेला आहे. खिळ्याची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे आणि पाण्याची घनता कमी आहे. मी इथे पेन्सिल कलर टाकलेला आहे. पाण्याची घनता जास्त आहे आणि पेन्सिल कलरची घनता कमी आहे. मी पाण्यात कंचा टाकलेला आहे. कंचाची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे आणि पाण्याची घनता कमी आहे. धन्यवाद.